हॅलो फ्रेंड्स, असं म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी. तसंच आज माझ्यासोबत पण झालेलं. लहान मुलं जेव्हा शांत बसतात ना, तेव्हा समजायचं की काहीतरी गडबड सुरू आहे. मी फक्त 2 मिनिटं जरी इकडे तिकडे झाली ना, तरी डुगूचं मोठं काहीतरी काम वाढवणं सुरू असतं. तसं मी हातात काय काम करायला घेतलं तर ती मदत करायला येतेच, मग ते काहीही काम असो. आणि भाजी निवडणं देखील आम्हाला सोडायचं नव्हतं. आणि आता कामामध्ये खूप पुढे पुढे करते. मोठी झाल्यावर काय करेल काय माहिती. आणि जोपर्यंत ती झोपत नाही तोपर्यंत माझे कामं तसेच राहतात. आणि तिला घेऊन काम करायचं म्हटलं तर कामात कामं खूपच वाढतात. त्यामुळे तिला आधी झोपवावं लागतं, मग पुढच्या कामाला सुरुवात करावी लागते. मग डुगू झोपली आहे त्यावेळेत पटापट सर्व कामे आवरून घेतली. तोपर्यंत डुगूची झोप पण पूर्ण झालेली. मग जेवण केलं आणि घर पूर्ण आवरलं तरी डुगूचा पसारा करायचं काम सुरूच असतं. आणि सकाळी चहा सांडला ठीक आहे, पण हे तर खूपच मोठं काम तिने वाढवून ठेवलं होतं. आरसा फोडला, पण बरं झालं की तिच्या हाताला लागला नाही. आणि डुगूकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे हे आज मला चांगलंच समजलं होतं. आणि रोजचं काहीतरी नवीन तिचं सुरूच असतं. मग तिला साईडला बसून सगळ्या काचा उचलून घेतल्या. आणि ही काच उचलायला पण मला इतकी भीती वाटत होती की असं वाटत होतं हातालाच टोचेल. आणि दरवाजा उघडला तर तिला घरात बसूच वाटत नाही. आजच झाल्यासारखी बाहेर पळते. थोडंही दुर्लक्ष केलं की डुग्गू अशी कामं वाढवते. तर असा होता डुग्गूचा पराक्रम. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.